नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर सायली आता अस्मिताकडे तिच्या खोलीमध्ये आलेली असते. तर अस्मिता तिच्या बाळासाठी शिवून आणलेली झबली टोपली पाहत असते. आता ती झबली टोपली पाहून सायलीला देखील ते खूप आवडतात. त्यावर सायली अस्मिताला बोलते की अय्या, किती छान सुंदर कलर आहेत हो, आणि पण तुम्ही एवढी सगळी तयारी केलीत कधी? त्यावर अस्मिता तिला सांगते की अगं मी नाही काही, हे सगळं पूर्ण आजीने केलंय. म्हणजे माई मावशीच्या घरी बसून देखील तिने रिमोट कंट्रोलने हे सगळं काही मॅनेज केलंय. आता याचं सायलीला देखील कौतुक वाटतं. त्यावर पुढे आता अस्मिता तिला सांगते की अगं हे सगळं सुशीला आजींनी शिवलंय. पूर्ण आजीने तिच्या काही साड्या दिल्या होत्या सुशीला आजीकडे हे सगळं शिवण्यासाठी. त्यावर आता सायली विचारते की सुशीला आजी म्हणजे त्याच ना, ज्यांनी तुमच्या तिघांची ही झबली टोपली शिवली होती लहानपणी? त्यावर अस्मिता सांगते की हो, तीच. त्यावर आता दोघींचंही मस्त त्या झबल्या टोपल्यांवरून संभाषण सुरू असतं. आता अस्मिता सांगत असते की तेच मी सचिनला दाखवत होते, पण त्याला मात्र हे सगळं पाहून कंटाळा आला, आळस जायला लागला तो. छान आहेत ना, मी ना हे सगळं काही कपाटात ठेवून देते, नंतर लागतीलच ना आपल्याला. आणि तेवढ्यातच सचिन येतो आणि त्याच्या खुर्चीवर जाऊन तिथे कसलीशी फाईल घेतो आणि ती फाईल पाहत असतो. अस्मिताचं मात्र काही त्याच्याकडे लक्षच नसतं. अस्मिता मात्र सायलीला आता या झबल्या टोपल्यांविषयी सांगत असते की मी आता हे कपाटामध्ये वगैरे ठेवून देते, थोड्या दिवसांनी मला लागणारच आहेत बाळासाठी वगैरे. त्यांचं असंच बोलणं सुरू असतं. तर सचिन मात्र खूप चिडतो आता अस्मितावर, आणि तो चिडूनच तिला बोलतो की अस्मी, काय चाललंय तुझं? अगं थोडं हळू बोल ना. नंतर त्याच्या लक्षात येतं की इथे तर सायली देखील आहे. मग आता त्याच्या बोलण्याचा स्वर मात्र बदलतो आणि तो बोलतो की अगं म्हणजे मी काम करतोय ना इथे, म्हणून बोललो की तू हळू बोल, किंवा असं करा ना, तुम्ही दोघी खाली हॉलमध्ये जाऊन गप्पा मारता का? मला थोडं अर्जंट काम करायचंय. आता खरं तर त्याचं असं बोलणं ऐकल्यानंतर अस्मिताचा चेहरा लगेचच पडतो. आता सायलीच्या देखील हे लक्षात येतं आणि सायली बोलते की नाही नाही, अस्मिताताई तुम्ही आराम करा, मी जातच होते. आणि आता सायली तिथून निघून जाते. मात्र अस्मिताचा मात्र चांगलाच मूड ऑफ झालेला असतो सचिन ओरडल्यामुळे. आणि सायली निघून गेल्यानंतर ती तशीच ते झबले टोपले आपल्या कवटाळते आणि विचार करत असते. तर आता रात्रीच्या वेळेमध्ये अर्जुनला घरी येण्यासाठी खूप उशीर झालेला असतो. सायली मात्र कपड्यांची आवराआवर करून ठेवत असते आणि अर्जुन त्याच्या कसल्याशा फाईल्स वगैरे त्याच्या कपाटामध्ये ठेवत असतो. तर सायली त्याला विचारते की आज जास्तच उशीर झाला तुम्हाला घरी यायला? त्यावर अर्जुन सांगतो की हो ना, आज खूप मीटिंग्स देखील होत्या आणि त्या शवागारामध्ये देखील जायचं होतं ना, त्याचंच काम करत होतो मी. आणि तेवढ्यातच त्याला चैतन्याचा फोन येतो. तर आता अर्जुन फोनवर बोलत असतो. चैतन्य अर्जुनला सांगत असतो की त्याने इन्स्पेक्टर सावंतांकडनं परमिशन घेतली आहे शवागारामध्ये जाण्याची, आणि कोर्टाची परमिशन देखील लवकरच येईल. त्यामुळे आपल्याला लगेच उद्याच त्या शवागारामध्ये जाऊन हा काय मॅटर आहे ते सगळं पाहावं लागेल. तर अर्जुन देखील त्याला तेच सांगत असतो. तेवढ्यातच चैतन्य त्याला विचारतो की पण तू सगळं अश्विनला सांगितलंयस ना, तो आपली मदत करणार आहे ना या सगळ्यामध्ये? त्यावर अर्जुन देखील सांगतो की हो, मी बोललो आहे त्याच्याशी, तो करेल आपली मदत. त्यावर चैतन्य विचारतो की अरे पण तो तन्वीला तर काही सांगणार नाहीये ना, त्याने तन्वीला काही एक सांगता कामा नये यातलं. त्यावर अर्जुन सांगतो की नाही, त्याच्याशी बोलणं झालं आहे, तो तन्वीला काही एक सांगणार नाहीये. त्यानंतर सायली आणि अर्जुन झोपायला जातात, पण अर्जुनला मात्र काही झोपच येत नसते. तो आपला मध्यरात्रीच उठतो आणि पाणी पीत त्याच्या खोलीमध्ये इकडे तिकडे चक्रा मारत असतो. आता अर्जुनला जाग झालेलं पाहून सायलीला देखील जाग येते आणि सायली देखील लगेच झोपेतून उठून बसते. आता अर्जुन तिच्याकडे पाहून दचकतोच व विचारतो, हे काय, तू जागी आहेस? मला तर वाटलं की तू झोपली आहेस म्हणून. त्यावर सायली सांगते की हो, झोपलेच होते मी, पण तुम्हीच जागे आहात. त्यावर अर्जुन बोलतो की हे काय, अशी भूतासारखी का जागी आहेस? त्यावर सायली बोलते की भूतासारखी मी नाही, भूतासारखे तुम्ही जागे आहात. असे मध्यरात्री फक्त भूतच जागे असू शकतात वगैरे दोघंही आता एकमेकांना चिडवत असतात. त्यावर अर्जुन बोलतो की अगं मला झोपच येत नव्हती, म्हणून मी जागा आहे. आपण एक काम करूया ना, आपण अशा मस्त रात्रभर गप्पा मारत बसूया, रात्री उशिरा झोपूयात, म्हणजे सकाळी पहाटे पहाटे कसं फ्रेश उठू आपण.
त्यावर सायली त्याला सांगते की असं काहीही होत नाही. रात्री उशिरा झोपल्यानंतर सकाळी पहाटे पहाटे कुणीही असं फ्रेश उठत नाही. मला पहाटे लवकर उठायचंय, त्यामुळे मी झोपते आणि तुम्ही देखील झोपा म्हणून. आता अर्जुन लगेच चिडतो तिच्यावर आणि बोलतो की तू ना आजकाल जास्तच भाव खायला लागली आहेस. आणि सायली आणि अर्जुन दोघेही आता झोपून जातात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे सुमन आता नागराजला उठवायला आलेली असते. तर नागराज मात्र झोपेतच महिपतबद्दल बडबड करत असतो की हे बघ महिपत, मी तुला खायला प्यायला घालतोय आणि तरी देखील तू मलाच धमक्या देतोयस का? तू असं करू शकत नाही आणि असाच बस माझ्या समोर वगैरे तो असं झोपेत बरंच काहीतरी महिपतबद्दल बडबडत असतो. आणि सुमन आता हे सगळं काही ऐकायचा प्रयत्न करत असते, पण तिला मात्र सगळं काही स्पष्ट ऐकू येत नाही. त्यावर आता सुमन नागराजला उठवते. त्यावर नागराज उठतो आणि बोलतो काय सकाळी सकाळी, आणि ओरडतोच तिच्यावर. त्यावर सुमन बोलते की अहो मला एक सांगा, तुम्ही झोपेमध्ये काय बडबडत होतात? त्या काय म्हणत होतात तुम्ही की असाच बस माझ्या समोर वगैरे, कोणाला म्हणत होतात हे सगळं? त्यावर आता नागराज बोलतो की काय झोपेत माणूस काहीही बरळतो, काहीही बडबडत असतो, त्याचे असे काही अर्थ वगैरे काढायचे नसतात सुमन. त्यावर आता सुमन बोलते की नाही, मी तुमचं झोपेतलं बोलणं ऐकलंय आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारतीये की तुम्ही झोपेत नक्की काय बडबडत होतात, कोणाला सांगत होतात तुम्ही की माझ्यासमोर असाच बस म्हणून वगैरे. त्यावर आता नागराज लगेच तिला विचारतो, मी आपला असाच बडबडत होतो, कोणाला काही सांगत नव्हतो. आणि हे काय, तुझं मंगळसूत्र कुठे आहे? आता मात्र सुमन न डगमगता तिला आठवतं की त्या गुंडांनी तिला धाक दाखवून तिचं मंगळसूत्र काढून घेतलेलं असतं. त्यावर आता ती नागराजला सांगते की असेल, पडलं असेल ते इथेच कुठेतरी, पाहते मी, माझ्या काही लक्षातच नाही आलं. त्यावर आता नागराज तिला बोलतो की तुला कळतंय का सुमन, ते मंगळसूत्र आहे, काही इतर काही दागिना नाहीये. तेव्हा मग पडलं असेल इकडे कुठेतरी, असं कसं पडलं असेल? त्यावर आता सुमन चिडते आणि वर त्यालाच बोलते की हे काय, त्यासाठी ना मंगळसूत्राची इतकी किंमत करण्यासाठी ना बायकोची देखील तितकी किंमत करावी लागते. त्यावर आता नागराज खूप चिडलेला असतो, तिचा हात मुरगळतो तो आणि विचारतो की तुला काही नवऱ्याची किंमत वगैरे आहे की नाही? सुमन मात्र त्याचा हात तसा झिडकारून लावते आणि त्याला बोलते की त्यासाठी नवऱ्याने देखील बायकोची किंमत करावी लागते. तुम्ही आधी माझी किंमत करायला शिका, मग मी तुमची किंमत करेल वगैरे. त्यावर आता नागराज तिला बोलतो की मला चहा आण जा, जास्तच बोलायला लागली आहेस तू, असंच जर जास्त बोलत राहिलीस ना तर घराबाहेर हाकलवून देईन तुला. त्यावर सुमन बोलते की नाही काढू शकत तुम्ही मला घराबाहेर, आणि अशा धमक्या देखील द्यायच्या नाहीत मला. हे घर जितकं तुमचं आहे ना तितकंच माझं सुद्धा आहे. लवकर आवरून खाली या, मग चहा बनवते. आणि सुमन आता तोऱ्यातच तिथून निघून जाते. तर नागराज मात्र विचार करत असतो की आजकाल जास्तच बोलायला लागली आहे ही. आता गळ्याला सुरा लागला तरीही घाबरली नाही, हिचं नक्कीच काहीतरी करावं लागतंय आता. तर सुमन आता इकडे किचनमध्ये आलेली असते आणि विचार करत असते की यांनी मला असं अचानक मंगळसूत्राबद्दल कसं काय विचारलं? कदाचित यांना माहीत असेल का की तिथे गुंडांनी माझ्याकडनं ते मंगळसूत्र काढून घेतलं म्हणून? किंवा हे त्यांचेच गुंड असतील का? आणि ते तर महिपतबद्दल काय बडबडत होते? म्हणजे हे एकटेच काहीतरी षडयंत्र वगैरे करतायत का? आता सुमन मात्र तोच विचार करत असते. तर इकडे अर्जुन आता झोपेतून उठलेला असतो. तर सायली त्याला बोलत असते की अहो आवरा पटकन, पटकन आवरून खाली या. त्यावर अर्जुन तिला बोलतो की अगं बस ना, सकाळी सकाळी काय आहे, 5 मिनिटं शांत बसू दे मला. त्यावर सायली विचारते की काय झालंय तुम्हाला? तर अर्जुन सांगतो की माझं डोकं एकदम भणभणतंय, डोकं एकदम जड पडलंय, रात्रभर झोप सुद्धा झाली नाहीये माझी, सतत डोक्यात विचार येत होते. त्यावर सायली विचारते की काय झालं, कसले विचार करत होता तुम्ही एवढा? त्यावर अर्जुन आता सांगतो की काही नाही ग, अस्मिताईचाच. त्यावर आता सायली गोंधळते आणि अर्जुनला विचारते अस्मिताताईंचा काय विचार करत होतात तुम्ही? त्यावर अर्जुन आता तिला सांगतो की अगं तिची डिलिव्हरीची डेट आता जवळ आली आहे ना, आणि तुला तर माहिती आहे तिचे मूड स्विंग्स वगैरे, त्यामुळे तिची तब्येत पण ठीक नसते. त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल की नाही वगैरे याचंच टेन्शन आलं होतं मला, याचीच काळजी वाटत होती. त्यावर आता सायली सांगते की अहो तुम्ही उगाचच काळजी करताय, सगळं काही व्यवस्थित होणार आहे पहा. त्यावर अर्जुन देखील बोलतो की मला देखील हेच वाटतंय.
तर इकडे समीरा आता तिच्या घरामध्ये अशी चक्रा मारत असते टेन्शनमध्ये. तर तेवढ्यातच तिच्या कानांवर आवाज ऐकू येतो. आता ती विचार करते इकडे तर जास्त कोणी येत देखील नाही, मग हा आवाज कुणाचा येतोय. आणि ती दरवाजाजवळ जाऊन पाहते तर बाहेर पोलीस आलेले असतात आणि एका माणसाकडे ती कसलीशी चौकशी देखील करत असतात. आता पोलिसांना पाहून मात्र समीरा खूप जास्त घाबरून जाते आणि ती विचार करत असते की पोलीस पोलीस इथं काय करतायत, इथे कसे काय आले असतील, त्यांना कळालं असेल का की साक्षी जिवंत आहे, ते मला तर अरेस्ट करायला वगैरे आले नसतील ना. आणि तिथेच बाजूला आडोशाला उभं राहून तन्वी आता त्या पोलिसांचा व्हिडिओ बनवत असते. तर समीरा म्हणजे साक्षी मात्र खूप जास्त घाबरून गेलेली असते पोलिसांना पाहून. आणि तिला आता हेच वाटत असतं की पोलिसांना समजलंय साक्षी शिकरे जिवंत आहे आणि हे पोलीस देखील आता साक्षी शिकरेच्याच मागावर तिथपर्यंत पोहोचलेत. आणि तेवढ्यातच पोलीस आता तिचा दरवाजा वाजवतात आणि तिला आवाज देतात की हे पहा, आम्हाला माहिती आहे तुम्ही आतच आहात, त्यामुळे लवकर दरवाजा उघडा, नाहीतर मग आम्हाला हा दरवाजा तोडून आत यावं लागेल. आता मात्र साक्षीचा नाईलाज होतो. आता ती दरवाजा घाबरतच दरवाजा उघडायला जाते. तर इकडे अर्जुन आता घाईघाईने आवरून नाश्त्यासाठी खाली आलेला असतो. तर तो येताच कल्पना त्याला बोलते की अरे तू न खाली यायलाच एवढा उशीर करतोस आणि मग नाश्ता न करताच असाच निघून जातोस घाईमध्ये. त्यावर आता अर्जुन बोलतो नाही नाही, आज मी अगदी शांततेनं पूर्ण नाश्ता करणार आहे आणि मगच जाणार आहे बाहेर. तितक्यातच प्रताप त्याला बोलतो अरे वा, म्हणजे आज तर अगदी अलभ्य लाभ झालाय आम्हाला. आता अर्जुन मात्र तो अलभ्य लाभ म्हणायचा प्रयत्न करत असतो, पण त्याला मात्र काही तो शब्द म्हणताच येत नाही. त्यामुळे आता कल्पना आणि प्रताप त्याच्यावर हसत असतात. आणि तेवढ्यातच अर्जुनचं लक्षात येतं की अस्मिता तर अजून नाश्ता करायला आलीच नाहीये. त्यावर आता अर्जुन विचारतो की हे काय, अस्मिताई कुठे आहे, ती नाही आली नाश्ता करायला. त्यावर कल्पना बोलते की हो, मी गेले होते तिच्या खोलीमध्ये, येईल ती थोड्या वेळामध्ये. त्यावर आता प्रताप देखील बोलतो की हे काय, सचिनने देखील नाश्ता नाही केला, तो देखील नाही आलाय ना. त्यावर कल्पना बोलते की येतीलच, ते दोघेही सोबतच येतील नाश्ता करायला. त्यावर अर्जुन आता बोलतो की नाही, हे कसं चालेल बरं, तिने वेळच्या वेळी नाश्ता करायलाच हवाय, वेळच्या वेळी खाल्लंच पाहिजे, मीच तिच्यासाठी नाश्ता घेऊन जातो. आणि आता अर्जुन तिच्यासाठी नाश्ता घेऊन अस्मिताच्या खोलीच्या दिशेने जातो. तर सायली आता कल्पना आणि प्रतापला सांगत असते की हल्ली हे तर सारखा अस्मिताताईंचा विचार करत असतात आणि सतत त्यांच्याबद्दल विचारत असतात की अस्मिताताई कशी आहे, अस्मिताताई जेवली का, अस्मिताताईने आराम केला का, तिचा मूड कसा आहे वगैरे. त्यावर प्रताप सांगतो की हो अगं, काहीही झालं तरी ते बहीण भावाचं नातं आहे, ते कितीही भांडले ना तरी बहीण भावाचं प्रेम हे असंच असतं. तर अर्जुन इकडे आता अस्मितासाठी नाश्ता घेऊन येतो, तिच्या खोलीचं दार वाजवतो आणि तिला बोलतो की मॅम, रूम सर्व्हिस आहे, येऊ का मी आतमध्ये. आणि तो आत जातो आणि अस्मिताला बोलतो की तुमची कंप्लेंट आली आहे, कल्पना सुभेदारांनी तुमची कंप्लेंट केली आहे की तुम्ही काही खात नाही आहात आणि म्हणूनच हा अर्जुन सुभेदार तुमच्यासाठी आता नाश्ता घेऊन आलेला आहे. त्यावर आता अस्मिता त्याला बोलते की हे काय सकाळी सकाळी सुरू झालंय तुझं. त्यावर आता अर्जुन नाश्ता घेऊन येतो आणि बोलतो की अगं, तू नाश्ता करायला आली नाहीस ना खाली, म्हणून मग मीच तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आलो इथे. चल, मला तर खूप भूक लागली आहे, आता आपण दोघं मस्त नाश्ता करूयात. त्यावर आता अस्मिता सांगते की अरे हो, पण मी जास्त नाही खाणार म्हणजे मला भूक लागते पण जेवणच जात नाही मला. त्यावर अर्जुन बोलतो की असं करून कसं चालेल बरं, बेबीच्या हेल्थसाठी का होईना तुला जेवण करावंच लागेल ना. आणि तो आता अस्मिताला नाश्ता भरवत असतो. तर अस्मिताला मात्र अचानक रडू येतं, ती डोळे पुसत असते. त्यावर आता अर्जुनला देखील खूप वाईट वाटतं आणि अर्जुन तिला विचारतो की काय झालं तुला नक्की. त्यावर अस्मिता डोळे पुसतच त्याला सांगते की काही नाही रे, त्या हार्मोन्समुळे होत असतं मला मधून मधून असं. त्यावर अर्जुन विचारतो की नक्की ना, दुसरी काही गोष्ट नाही आहे ना. नाही म्हणजे मागे सचिनचं आणि तुझं भांडण झालं होतं, आता तो व्यवस्थित वागतो ना तुझ्याशी, तुला काही त्रास तर देत नाही ना. त्यावर आता अस्मिता त्याला सांगते की नाही रे, तो आता माझ्या बरोबरच तो असतो आणि माझ्यासाठी म्हणून त्याने आता वर्क फ्रॉम होम देखील घेतलेला आहे. तो माझी खरंच खूप काळजी करतो आणि आता खूप छान मस्त वागतोय माझ्याशी.
पण तरी देखील ना मला असं एकटं एकटं वाटतं रे. तो असा समोर असतो माझ्या, तरी देखील असं वाटतं की तो माझ्या समोर किंवा माझ्यासोबत नाही आहे. तो सतत असा हरवलेला वगैरे असतो. आता अस्मिता तिच्या मनामध्ये जे काही सचिनबद्दल इन्सिक्युरिटी वगैरे असते, सगळं काही आता ती अर्जुनला बोलून दाखवते. तर अर्जुन देखील आता विचारात पडतो आणि त्याला तोच त्या हॉटेलच्या बागेमध्ये सचिनला एका मुलीसोबत पाहिलेला प्रसंग आता आठवत असतो. तर अर्जुन आता अस्मिताचे हात हातात घेतो आणि तिला सांगत असतो की हो. त्यावर अस्मिता देखील बोलते की हे सगळं काही ना, अरे हार्मोन्समुळे होतं. मी पण ना बघ काय बडबड करत बसलीये. त्यावर आता अर्जुन तिला समजावतो की तू या सगळ्या गोष्टींचा काही एक विचार करू नकोस वगैरे. आणि तुझ्या पोटामध्ये जरी बाळ लाथा मारत असलं ना, तरी माझ्या पोटामध्ये मात्र कावळे ओरडतायत. मला खूप भूक लागली आहे, त्यामुळे आपण पटकन नाश्ता करूया. आणि आता दोघेही एकमेकांना नाश्ता भरवत असतात. त्यानंतर अर्जुनने कुठलंसं ड्रिंक आणलेलं असतं अस्मितासाठी, तो ते अस्मिताला देतो. तर इकडे समीरा मात्र खूप घाबरलेली असते पोलीस दरवाजा वाजवतायत म्हणून, आणि ती दार उघडायला जाणार तेवढ्यातच तन्वी येते तिथे आणि त्या पोलिसांशी विचारणा करते की काय करताय तुम्ही, दार का वाजवताय, मी तर इकडे बाहेर आहे. त्यावर पोलीस तिला विचारतात की त्यांच्या फ्लॅटच्या खालच्या फ्लॅटमध्ये कोणीतरी माणूस राहतो आणि त्याची चौकशी करायला आलोय आम्ही, तुम्ही ओळखता का त्याला. त्यावर आता तन्वी त्या पोलिसांना सांगते की नाही नाही, मी काही त्यांना ओळखत नाही ते फारसं कोणाला, त्यामुळे तुम्ही जा. ते पोलीस देखील तिथून निघून जातात आणि ते निघून गेल्यानंतर आता तन्वी साक्षीचं दार वाजवते आणि तिला आवाज देते की साक्षी दार उघड, मी आहे तन्वी, पोलीस आता निघून गेलेत, पटकन दार उघड. आता साक्षी मात्र नाईलाजाने दार उघडते तन्वीसाठी आणि तन्वी आत येऊन बसते आणि तिला सांगते की पाणी आण माझ्यासाठी. अगं बघत काय राहिली आहेस, आधी पाणी आण माझ्यासाठी. आता समीरा तिच्यासाठी पाणी घेऊन येते आणि समीरा तिला विचारते की एक मिनिट, पण तुला कसं कळलं. त्यावर तन्वी बोलते की हो, मला कसं कळलं की तू जिवंत आहेस, बरोबर ना, मला माहिती आहे तू जिवंत आहेस म्हणून, पण तरी देखील ही गोष्ट मी कोणाला देखील सांगितली नाहीये, अर्जुनला देखील नाही आणि पोलिसांना देखील नाही. तर इकडे हा सचिन मात्र विचार करत असतो की मला स्टडीमध्ये जाऊन परत एकदा ती फाईल पाहायला हवी आहे. तो फोटो तर सॅमचाच होता, पण सॅमचा फोटो अर्जुनकडे कसा काय आला वगैरे तो विचार करत असतो. आणि तेवढ्यातच अस्मिता तिथे येते. त्यावर सचिन बोलतो की अगं तू कुठे होतीस. त्यावर अस्मिता सांगते की मी तर खाली वॉकसाठी गेले होते. त्यावर आता सचिन अस्मिताकडे अर्जुनची चौकशी करत असतो की अर्जुन गेला का त्याच्या ऑफिसला. त्यावर अस्मिता सांगते की मला काही माहित नाही रे, गेला असेल कदाचित, पण तू का विचारतोयस. त्यावर आता सचिन बोलतो की अगं काही नाही, तो खूप बिझी असतो ना आजकाल, खूप मोठमोठ्या केसेस असतात त्याच्याकडे म्हणून. त्यावर अस्मिता बोलते हो मग, खूप बिझी असतो तो, खूप मोठमोठ्या केसेस हँडल करतो आणि तुला माहिती आहे का, आजपर्यंत तो एक देखील केस हारला नाहीये. त्यावर आता सचिन अस्मिताला विचारतो की तुला त्याच्या क्लायंट्सबद्दल वगैरे काही माहिती आहे का. त्यावर अस्मिता विचारते की पण तू असं आज अचानक सचिनबद्दल अर्जुनबद्दल का विचारतोयस एवढा. आणि तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ही सर्वच टीम जी असते सायली आणि अर्जुनची, ते आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये वगैरे भेटलेले असतात आणि अश्विन आता त्यांना कुठलासा CCTV फुटेज दाखवत असतो हॉस्पिटलचं, म्हणजे ज्या वेळेस प्रतिमाची बॉडी एक्सचेंज केली गेलेली होती तो काहीच कसला असा व्हिडिओ वगैरे तो असतो CCTV फुटेजचा. आता हे पाहून तर लगेचच रविराज बोलतो की म्हणजे प्रतिमाचा ॲक्सिडंट, ही बदललेली बॉडी, महिपतचं गायब होणं, हे सगळे एकमेकांशी कनेक्ट दिसतंय. तर अर्जुन मात्र खूप चिडतो आणि बोलतो की हा जो कोणी माणूस आहे ना, त्याच्यापर्यंत आपल्याला कुठल्याही हालतमध्ये पोहोचलायलाच पाहिजे. यानेच नक्की तो ॲक्सिडंट वगैरे घडवून आणलेला असणार आहे. तर आता अर्जुन या माणसापर्यंत पोहोचतो की नाही हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका. आणि हा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.